हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग। तर आज आहे आहुंचा बर्थडे आणि माझी तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी छान अशी रेडी झाले आणि मी निघाली आहे केक आणण्यासाठी, कारण की मी केक सकाळी आणला नाही, तर मी आता जस्ट निघत आहे। आहुंना यायला अर्धा पाऊण तास आहे, तर त्याच्यामध्ये मला केक वगैरे आणि बाकी अजून थोडीफार तयारी करायची आहे। तर मी चालले केक आणायला। तुम्ही तोपर्यंत माझा पूर्ण व्लॉग बघून घ्या। पिल्लू हाय कर। आणि पिल्लू पण पप्पांच्या बर्थडेसाठी रेडी झाला आहे। दाखव शर्ट। लातूरला गेल्यानंतर लातूरच्या आजीने हा शर्ट त्याला घेतला, जो की खूपच भारी दिसतो त्याच्यावरती। तर तोही रेडी आहे आणि माहित नाही, जेव्हा पिल्लूला मी बोलते की हाय कर, तेव्हा तो असाच फुगून बसलेला असतो। सो तुम्ही व्हिडिओ पहा आणि मी जाऊन केक घेऊन येते, ठीक। ओके, तर बर्थडेसाठी काय काय करायचं हे मी म्हणजे 2 दिवसापूर्वीच ठरवलं होतं। आणि मी यावेळेस ठरवलं होतं की खूप मोठा असं झगमग नाही करायचं, पण छोट्या छोट्या त्या गोष्टी करायच्या ज्या आहुंना खूप जास्त आवडतात। मी विचार केला की ठीक आहे, खूपच मोठं सेलिब्रेशन करण्यापेक्षा घरातल्या घरात छोटं छोटं माझ्याकडनं जे होईल ते मी करूयात। तर मी ना आता गेले होते बाहेर, पिल्लूला जस्ट मी स्कूलमध्ये सोडलं, त्याच्यानंतर मी म्हणजे गेले होते डायरेक्ट ग्लोबल मार्टमध्ये आणि तिथनं मी काही सामान घेऊन आली आहे। तर महत्त्वाचं पहिलं जे सामान आहे ते म्हणजे पाणीपुरी, कारण की खाण्यामध्ये आहुंना काही गोष्टी आहेत ज्या खूप आवडतात, त्यात पहिली गोष्ट पाणीपुरी। आहुंचं नेहमी असते की घरी पाणीपुरी बनवू, घरी पाणीपुरी बनवून। मला मी कधी ट्राय नाही केलं आणि येतं की नाही या भीतीपोटी मी कधीच घरी पाणीपुरी नाही बनवलं, पण मी आज घरच्या घरी पाणीपुरी बनवणार आहे। मी पाणीपुरी मसाला पण घेऊन आली आहे, लिक्विडवाला पण जो मसाला असतो तो पण माझ्याकडे आहे ऑलरेडी। म्हटलं नवीन थोडंसं ट्राय करूयात आणि टेस्ट आय होप चांगली येईल। त्याच्यानंतर मी कॉफी पण घेऊन आली आहे, तर त्याच्यासाठी मी कोल्ड कॉफी पण बनवणार आहे। साठी हे चॉकलेट सिरप लागतं, हे माझ्या घरी नव्हतं। त्याच्यानंतर मी हे बेसन पीठ आहे, कारण की त्यांना ना ती जी मोठी मिरची जी असते ना, तर त्याची भजी खूप आवडतात, तर ते पण मी मिरच्या पण घेऊन आली आहे। आणि घरी बेसन पीठ संपलं होतं, सो हे मी विकतचं घेऊन आली आहे। त्याच्यानंतर हे सिनेमन पावडर आहे, हे पण कॉफीसाठी घेऊन आली आहे। आणि आणखी एक गोष्ट मी आणली आहे, तर हे छोटंसं गिफ्ट आहे। तर खूप दिवसापूर्वी मी तिथं गेले होते तेव्हा हे पाहिलं होतं, मला खूप आवडलं होतं। क्यूट आहे, प्राइस थोडीशी मला महाग वाटली, पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आता आहुंसाठी काय। आणि बाकी फुलं वगैरे घेऊन येतो, चॉकलेट वगैरे घेऊन येतो, त्याच्यापेक्षा म्हटलं हे क्यूट ठेवून द्यावं। तर असं काही सामान आहे। आणि सोबत मी भाजीपाला पण मी घेऊन आली आहे, त्याच्यात पुदिना, कोथिंबीर वगैरे जे पाणीपुरीसाठी लागतं ते सर्व घेऊन आली आहे। पहिलं मला काम जे करायचं ते म्हणजे मी स्वच्छ घर आवरून घेणार आहे। आणि जेव्हा मी पिल्लूला गेला जाईन स्कूलला, कारण की आज त्याची ट्रॅव्हल्स नाही आली, स्कूल बस नाही आली त्याची आज, तर मग मला त्याला स्कूलमधनं पिकअप करायचं, तर तेव्हाच मी केक घेऊन येईन मे बी, कारण की आहुंची चालू आहे मॉर्निंग शिफ्ट, तर ते लवकरच येतील, ठीक आहे। तर स्टे ट्यून। तर मी आहुंसाठी ना स्मार्ट वॉच मागवली होती अमेझॉनवरनं। तर काल मी मागवली होती आणि मला असं टेन्शन होतं की मे बी लवकर येईल, नाही लवकर येईल, पण लवकर आली। म्हणजे 12 वाजत आहेत, त्याच्या आधीच आली, चांगली गोष्ट आहे। पटकन ओपन करून बघते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना मला कळत नव्हतं कुठली घेऊन, कारण की अशा गोष्टीमध्ये ना टेक्निकली ज्या गोष्टी असतात ते आम्हाला जास्त कळतात। म्हणजे माझी वॉच पण मी त्यांनाच घ्यायला सांगितली होती, पण मला आता काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, सो मी ही वॉच मागवली। आणि मी आहुंना सांगणार आहे की तुम्ही बघा, आवडली तर ठीक, नाही तर आपण रिटर्न करू आणि दुसरी म्हणावती घेऊ। फक्त आता गिफ्ट देण्यासाठी मी हे मागवलं आहे। सो बोटची मी मागवली आहे, आय होप चांगली असली यार। ओके, तर ही अशी वॉच आहे। मी आता जास्त ओपन नाही करणार, आहो आल्यानंतर ते करतील आणि तेच बघते। तर आहो ऑफिसला जाताना ऑब्व्हियसली ते त्यांचा युनिफॉर्म घालून गेले आहेत, तर मी त्यांचा हा जो शर्ट आहे जो मला खूप आवडतो, म्हणजे डेनीमध्ये खूप छान दिसतात ते आणि मला आवडतो हा शर्ट, तर मग मी हा प्रेस करून ठेवली आहे, कारण की आलेला ते युनिफॉर्म मध्ये असतील आणि नंतर मग केक कटिंगला वगैरे त्यांच्याकडे दुसरा म्हणजे शर्ट प्रेस केलेला वगैरे नव्हता, सो मी हा जो शर्ट आहे त्याला छान प्रेस करून ठेवली आहे। आणि मी आता जाते किचनमध्ये मला ज्या 2-3 गोष्टी करायच्या त्या मी करायला लागते, कारण की 2 वाजलेत आणि आहुंचं ऑफिस 3:30 वाजता म्हणजे संपतं,
आणि तासाभरात ते घरी येतात, म्हणजे 4:30 पर्यंत घरी येतात. तोपर्यंत मी माझं आवरून घेते. स्कूलवरनं आणण्याआधी मी हे बटाटे लावून गेले होते आणि पाणीपुरीसाठी चिंचेचं पाणी तयार करून ठेवलं आहे, म्हणजे भिजायला ठेवलं होतं. सो चलो. हॅलो. तर 80% झालेलं आहे. पाणीपुरीचं सर्व मी तयार करून ठेवले. पाणीपुरी तळून ठेवले, मिक्स झालं, पाणी पण झालेलं आहे, कोल्ड कॉफी पण करून ठेवली. आणि आता मी मिरची भजी तळते. 4 वाजलेत आता. तर मी त्याला फोन करते, बघते, थोडं अपडेट घेते, निघालेत नाही निघालेत. कारण मला केक आणायचं आहे. सकाळी मी गेले होते केक आणण्यासाठी, पण प्रॉब्लेम असा झाला की मला जे हवं होतं डार्क चॉकलेट ते त्यांच्याकडे नव्हतं. ते बोलले की 4-4:30 वाजता त्यांच्याकडे गाडी येईल, तर तेव्हा तुम्ही येऊन कलेक्ट करू शकता. सो मी तेव्हा जाईल थोड्या वेळाने. तर चालू बघा. काय अरे असं नसतं. गेलो होतो केक आणायला, तोपर्यंत आऊ येऊन गेले आणि आमचा पोपट झाला. कसं वाटलं सरप्राईज? खूप छान. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुम्हाला काय वाटलं? आम्ही विसरून गेलो वाटलं? नाही, मला माहिती होतं ना असं. मला माहित होत. करायचं लगेच. तर बर्थडे बॉय इथं छान रेडी आहे. तर मी हा त्यांचा शर्ट प्रेस करून ठेवला होता, ते आलेत. आणि मी इतकी छान ऍक्टिंग केली होती सकाळपासून. मला असं वाटलं होतं की यांना 1 मिनिटासाठी तर असं वाटेल की मी खरंच विसरून गेले किंवा माझ्या लक्षातून गेले, पण असं काही नाही. त्यांना माहित होतं की मी काहीतरी सरप्राईज प्लॅन करेलच म्हणून. पण ठीक आहे. आता यांचं मस्त फोटोशूट चालू आहे. पिल्लू, कोणाचा बर्थडे आज? हॅपी बर्थडे केला का? कसं वाटलं? पप्पाला विचारलं का? घ्या फोन, नंतर सांगा. झालं? कसं वाटलं मग सरप्राईज? खूप छान. मजा आली? हॅपी बर्थडे. थँक्यू. चला केक काटू. पप्पा ते गिफ्ट कुठं आहे? ही बॉटल तू दे, ही तुझ्याकडनं गिफ्ट. ठीक आहे. ओके. सो टेबल पण इथे छान रेडी आहे. तर पटकन आम्ही केक कटिंग करून घेतो. Thank you. Happy birthday. Thank you. हातात घालून दाखवा. तू काय गिफ्ट दिलं पिल्लू? तू काय गिफ्ट दिलं? मी चॉकलेट. पप्पाई फेवरेट चॉकलेट. Thank you. पिल्लूने हे गिफ्ट दिलं, क्यूट. मी छोटा था, मी छोटी बॉटल देता. यस. तू मोठी आहे, तू मोठी डब्बा दे. यस. पण म्हणजे ब्लॅक तर छानच दिसत का ना? आवडले तर ठीक आहे, नाही तर मग करा. मला पण झाली. हे घरी केले मी. हा का?
पाणी पण घरी केलं. हे तर बर्थडे झाला की कटिंग झाली आणि आता खरी पार्टी सुरू झाली आहे, पाणीपुरीची पार्टी. तर आहो टेस्ट करतायत. आहो टेस्ट करून सांगा कसं झालं. खरं सांगा पक्का. चलो ठीक आहे. पिलू तुला आवडलं पक्का? छान झालं. चलो चलो आता मी पण ट्राय करते.